तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावं कर्नाटकात येऊ इच्छितात अशा प्रकारचं एक स्टेटमेंट दिलं आणि त्याच्यावरनं मोठा गदारोळ उडाला। जजच्या संदर्भात ते सुरुवातीला बोलले, खरं तर इथंच हे प्रकरण थांबायला पाहिजे होतं। मात्र यानंतर त्यांनी उल्लेख केला तो सोलापूर आणि अक्कलकोटचा, की ही सुद्धा गावं कर्नाटकात आली पाहिजेत, कन्नड भाषिक इथं मोठ्या प्रमाणात आहेत। अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं, चिथावणीखोर असं हे वक्तव्य। आणि साहजिकच याची एक मोठी प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटली आणि तशीच एक संतप्त भावना सोलापुरात देखील आहे। आणि शेवटी मग आमच्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते कशा दृष्टीने या वक्तव्याकडे पाहतात, त्यांच्या काय भावना आहेत या आपण जाणून घेतात। मुळामध्ये महाराष्ट्राची भूमिका सीमा प्रश्नाच्या बाबतीत अशी राहिली की बेळगाव, निपाणी, कारवारसह अन्य जी गावं आहेत तर ती महाराष्ट्रात आणण्यासाठी न्यायालयीन लढाई राज्याची सुरू आहे आणि त्याला कुठंतरी यश येण्याची चिन्ह दिसत असतानाच अशा प्रकारच्या वक्तव्यानं मोठा गदारोळ उडालेला आहे। सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार आपल्या समवेत आहेत आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य महाराष्ट्रातील काही गावासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडनं आलं, हे वक्तव्य काय वाटतं, कशा पद्धतीने केवळ हे राजकीय वगैरे आहे का, दिशाभूल करण्यात आणि जो मुद्दा मांडण्यात आला की कुठेतरी लोकांचं लक्ष वळवण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य आलं आहे, हे खरं वाटतं का? आता नमस्कार, आपण अगदी रास्त प्रश्न घेऊन मला विचारलात। बोम्मई हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत। त्या सीमावादाला पार्श्वभूमी 1961 सालाची आहे। त्यावेळेसचे कमिशन होतं, न्यायमूर्ती महाजन आयोग नेमला होता सीमावादावर तोडगा काढण्यासाठी। त्यावेळेस त्या कमिशननं असं सांगितलं होतं की सोलापूर पूर्ण शहर, अक्कलकोट पूर्ण तालुका, दक्षिण सोलापूर तालुक्यातली 29 गावं आणि मंगळवेढ्याची 9 गावं ही कर्नाटकात समावेश करावी। ह्या कमिशननं तो निर्णय दिला होता 1961 साली। त्यावेळेस जनतेचा प्रचंड उद्रेक बघितला, कमिशन गुंडाळलं। त्यावेळेसचे नेते होते सातलिंगप्पा मित्रे, त्यावेळेसचे अक्कलकोटचे आमदार होते बीटी माने, त्यानंतर सोलापूर शहरातनं पण शिवदारे अण्णा वगैरे ह्यांनी प्रचंड विरोध केला। त्यामुळं ते कमिशन गुंडाळावं लागलं आणि तो विषय तिथंच थांबला होता। झालं आहे काय, मागील ह्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इमोशनल गोष्टी आहेत। काही सावरकरांवर प्रेम करणारे महाराष्ट्रातले लोक आहेत। सावरकर हे महाराष्ट्राचे प्रमुख माणूस आहे, प्रमुख व्यक्तिमत्व आहे, महापुरुषांमधलं आहे, स्वातंत्र्य सैनिक आहेत, ते स्वातंत्र्य सेनानी आहेत। त्यांच्याबद्दल राहुल गांधी बोलले। राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर राहुल गांधीवर तुटून पडले लोक, ते त्यांचा वाद होता। त्या वादाला कलाटणी देण्यासाठी माननीय राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी हे शिवाजी महाराजांवर घसरले, ते घसरले महाराजांवर। त्यानंतर सुधांशु त्रिवेदी भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत, पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आहेत, ते घसरले राजांवर। त्यानंतर ह्या वादाला कलाटणी देण्यासाठी, हा वाद मिटण्यासाठी बोम्मई साहेब काल सोलापूर आणि त्या भाग आम्ही कर्नाटकात घेऊ म्हणले। अहो साहेब, जनता बेळगाव, निपाणी, खानापूर कर्नाटकात यायचं म्हणते तिकडचे, आणि तुम्ही आमचं तिकडं न्यायचं म्हणताय। ह्या तुमच्या वक्तव्याचा, तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहे, एका प्रमुख राज्याचं तुम्ही मुख्यमंत्री आहे, आणि जे असं स्टेटमेंट करताय त्या वक्तव्याचा तुमचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। इथली जी लोकसंख्या आहे ना सोलापूर जिल्ह्यातली, त्यातला एक माणूस म्हणू द्या आम्हाला कर्नाटकात जायचं आहे, साहेब आम्ही त्याला सलाम ठोकू, तुमच्या वक्तव्याला आम्ही मानू। इथल्या या माणसाची म्हणजे हे दिशाभूल करण्याचं काम आहे, इमोशनल काम आहे, हे भावना दुखावण्याचं काम आहे, ह्याला राजकीय वळणचं द्यालेत। पण जनता हे कधीच विसरणार नाही। या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या प्रकारे विडंबन चालू आहे, ज्या प्रकारे अपमान करायचं चालू आहे, याचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो। आणि आज एक अतिशहाणा माणूस सोलापुरात आला आहे, गुणरत्न सदावर्ते नावाचा, तो आज येऊन काय म्हणतोय की वेगळा विदर्भ द्या, वेगळा मराठवाडा द्या। म्हणजे ही जे आहेत ना चावचाव करणारे, यांना जनतेत शून्यस्थान आहे। ह्या देशातलं सगळ्यात मोठं न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय नाही, जनतेचं न्यायालय। तुम्हाला जनतेच्या न्यायालयात काय किंमत आहे? आज वेगळा विदर्भ म्हणताय, वेगळा मराठवाडा म्हणताय, सोलापूर कर्नाटकला जोडायचं म्हणताय, हे लोकांचं दिशाभूल करायचं चाललं आहे। मूळ विषय जो आहे, या देशाची, या राज्याची अस्मिता, छत्रपती शिवरायांचा झालेला अपमान, झालेला अवमान, त्याला जोपर्यंत इथलं राज्यपाल हटवण्यात येणार नाहीत तोपर्यंत हा विषय इथला थांबणार नाही। आणि त्या प्रवक्त्याची सुधांशु त्रिवेदी जोपर्यंत हकलपट्टी होणार नाही पक्षातून, तोपर्यंत इथला
राज्यातला प्रत्येक माणूस, प्रत्येक घटक 12 बलुतेदार 18 पगड जातींना घेऊन जाणारा आमचा राजा होता. त्या राजांचा जो झालेला अवमान आहे त्याला दिशा देण्यासाठी हे बोम्मई असं बोललेत, हा सदावर्ते असं बोलतोय, असं माझं ठाम मत आहे. एकंदरीत सदावर्तेंच्या बाबतीत सुद्धा आता आपण जर बघायला तर हे खरं म्हणजे सामाजिक भान राखलं गेलं पाहिजे का? आणि मुळामध्ये आपण पाहतो की वातावरण जे बिघडलं आहे एखाद दुसऱ्या वक्तव्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारचं पुन्हा वक्तव्य येणं गोंधळात गोंधळ नाही आहे का? 100% गोंधळात गोंधळ आहे, पण जनता शहाणी आहे. जनतेचं न्यायालय एवढं किरकोळ नाही आहे. कारण नसताना छत्रपती शिवरायांची केलेली बदनामी त्याला कुठंतरी राजकीय वळण देण्यासाठी तुम्ही विषय डायव्हर्ट करताय. पण या भारतातला, या महाराष्ट्रातला एकही युवक हे विसरणार नाही. माझं तुमच्या माध्यमातून माननीय सरकारला, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आव्हान आहे, तुम्ही तातडीनं राज्यपालांची बदली करा, त्यांची इथनं हकालपट्टी करा आणि सुधांशू त्रिवेदीला पक्षातनं हाकलून द्या. साहेब, तुम्ही नपूर शर्मा मोहम्मद पैगंबराबद्दल बोलल्यानंतर, चुकीचं वक्तव्य केल्यानंतर पक्षातनं हकालपट्टी केला आणि तुम्ही छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ अशी घोषणा देता, छत्रपतींचा अवमान केल्यानंतर तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांवर जर कारवाई करणार नसाल तर तुम्हाला ह्याचे भोग भोगावे लागतील. बरं सर, महत्त्वाचं म्हणजे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने एक आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि एका वक्तव्यापासून दुसरं लगेच वक्तव्य केलेलं, महाराष्ट्राला डिवोर्सण्याचा 100% डिवोर्सण्याचा आणि ह्यांनी बोलले म्हणून काय होत नसतं साहेब. हे फक्त वळण द्यायचं. आज आम्ही जे तुटून पडलेत कोशेरीवर, आज साहेब तुम्ही आज माझी मुलाखत घेता ना, कडकडीत बंद आहे लातूर शिवरायांबद्दल. ज्या दिवशी महाराष्ट्र कडकडीत बंद होईल ना, तुम्हाला 4 दिवसाचं अल्टिमेटम दिले उदयनराजे भोसलेंनी, आमच्या खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे. 4 दिवसाचं अल्टिमेटम दिले. 28 नोव्हेंबर डेडलाईन आहे. त्याच्या आत जर तुम्ही हकालपट्टी नाही केली, बघा सरकारला भोगावं लागतील भोगायचे निश्चित. हे बोम्मई बोलू द्या ना तर सदावर्ती बोलू द्या, ह्यांना काय किंमत आहे? एवढं सोपं आहे काय इथून सोलापूर कर्नाटकला जोडणं किंवा ते वेगळा विदर्भ करणं, वेगळा मराठवाडा करणं? हे जे चाललंय ना साहेब, हे सगळं षडयंत्र आहे आणि ही जनता जाणते सगळं. पण या अशा वक्तव्यानंतर आपण बघतो की समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो. आज आपण बघितलं एसटी बसेसवरती निषेधाचे फलक लावण्यात आले. हे ज्या सगळ्या गोष्टी मग माझं येऊ शकतात, 100% मुख्यमंत्री करतात, तेव्हा 100% हे टाळता येऊ शकतात. ह्याला सगळ्या घटनेला जबाबदार जी लोक आहेत, बोम्मई असतील, सदावर्ते असतील, राज्यपाल कोश्यारी असतील किंवा ते सुधांशू त्रिवेदी असतील, ह्यांच्याबद्दल अजून ॲक्शनच घेणार ना सरकार. ह्यांना काय तर ॲक्शन घ्यायला पाहिजे. तुम्ही परवा काय केलं, चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांची कमिटी नेमली सीमावादावर. हा विषय कुठं आहे? सर्वोच्च न्यायालयात चालू आहे ना आत्ता. ते तोडगा निघाल ना. घटना आहे आपल्याकडं, संविधान आहे ना आपल्याकडं, त्याच्यावर विश्वास आहे आपला, त्याच्यानुसार चालू आहे ना. असं काय वक्तव्य येणं काय कारण असतं? ह्या अशा वेळी अशा वक्तव्याचं एकच कारण आहे, आत्ता सत्ता राज्यात कोणाची आहे? एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे. कर्नाटकात सत्ता कोणाची आहे? भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. केंद्रात सत्ता कोणाची आहे? भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. ह्याला तेवढेच ते जबाबदार आहेत. हे सगळे चेन आहे ना त्यांची जबाबदारी नाही आहे का? त्यांची जबाबदारी आहे ह्या सगळ्या गोष्टीपासून रोखण्याची. आणि कुठेतरी हे इमोशनल मुद्दे आहेत, संवेदनशील मुद्दे आहेत. हे कारण नसताना डिवचायचा प्रकार आहे. फक्त छत्रपती शिवरायांबद्दलची कारवाई कुठेतरी टाळण्यासाठी, त्यांची पाठराखण करण्यासाठी हे दुसरे लोक उठून बसवलेत. पण सुटका नाही. तुम्हाला राज्यपाल कोश्यारीवर कारवाई करावीच लागेल, त्याची हकालपट्टी करावीच लागेल. सुधांशू त्रिवेदीवर कारवाई करावीच लागेल, त्याची हकालपट्टी
महाराष्ट्रातील शहरं आणि गावासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जे एक चिथावणीखोर असं वक्तव्य केलं की ही गावं जी आहेत ती कर्नाटकामध्ये येऊ इच्छितात किंवा ती आली पाहिजेत असा जो काही दावा सांगण्यात आला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गोंधळ उडाला. तो राजकीय स्तरावरती एकंदरीत त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दुसऱ्या बाजूला सोलापूर आणि अक्कलकोट असा जेव्हा संबंध आला तेव्हा सोलापुरात देखील त्याच्या तीव्र अशा प्रतिक्रिया उमटल्या. सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तीव्र अशा शब्दामध्ये बोम्मईंचा निषेध केला. आणि नेमकं असं वक्तव्य येण्यापाठीमागं कारण तरी काय, अशा देखील भावना मांडण्यात आल्या. आणि एकीकडे जेव्हा न्यायालयामध्ये सगळ्या बाजू चालू असताना पुन्हा असं एखादं वक्तव्य येणं आणि त्याच्यावरनं गोंधळ होणं आणि मुख्यमंत्र्यांनी असं कुठलं तरी विधान कर्नाटकचं करणं ही गंभीर अशी बाब आहे. आणि या एका विधानानं त्यांना इशारा देखील देण्यात आला. संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आपल्या समवेत आहेत. साहेब, हे जे वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं आलं आणि त्यातही पुन्हा सोलापूर आणि अक्कलकोटच्या बाबतीत अगदी डायरेक्ट हे असं वक्तव्य आलं, हे सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं? मुळात बोम्मई यांचं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे, निषेधार्ह आहे. कारण सोलापूर भागातील कुठल्याच भाषिकाची किंवा कुठल्याच माणसाची कर्नाटकामध्ये जाण्याची इच्छा नाही. आणि जरी काही लोकांनी जतमधील काही गावं जर म्हणत असतील आम्हाला कर्नाटकात जायचं आहे, तर ही खरोखर जर त्या गावाने असं त्यांचं म्हणणं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं फार मोठं अपयश आहे असं देखील आपल्याला म्हणावं लागणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक 2-4 दिवसाखाली पाकव्याप्त काश्मीरचा ताबा हिंदुस्थान घेणार अशा पद्धतीची बातमी आली होती. आणि भारतीय जनता पार्टीचं असं स्वप्न आहे की पाकव्याप्त काश्मीर देखील हिंदुस्थानात आलं पाहिजे. हे जेव्हा येईल तेव्हा येईल, पण त्याच्या आधी हे 2 राज्य जी भांडत आहेत, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आज भारतीय जनता पक्ष अशा अवस्थेत आहे की ते जे काही निर्णय घेतील ते फायनल होणार आहे. हीच योग्य वेळ आहे महाराष्ट्र सीमा प्रश्न सोडवण्याची. त्यामुळं प्रधानमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, विशेष करून देवेंद्रजी फडणवीस साहेबांना संभाजी आरमारची अशी विनंती आहे की मागच्या 60 वर्षापासून प्रलंबित असलेला बेळगाव महाराष्ट्रात घेण्याचा प्रश्न निकाली काढण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. त्यांच्या सत्तेचा वापर करून त्यांनी बेळगावचा समावेश महाराष्ट्रामध्ये केला पाहिजे. नाही, पण आणखीन एक आपल्याकडे असं म्हणणं मांडण्यात आलं की राज्यपालांनी एक छत्रपती शिवरायांबद्दलचं वक्तव्य केलं आणि ते झाकण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री असं बोलतात. हे काय याच्यामध्ये तथ्य वाटतं का? हे जो काही प्रकार, मला काय तसं वाटत नाही. राज्यपालांनी वक्तव्य करून आता 8 दिवसाचा कालावधी झाला आहे आणि कुणी जरी असं वक्तव्य केलं तरी राज्यपालांचं वक्तव्य झाकलं जाणार नाही. राज्यपालांना वाचवण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य जर खरंच केले जात असतील तर यातून राज्यपाल वाचतील असं मला वाटत नाही. छत्रपती आणि राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल काही जरी बोललं तरी छत्रपती शिवाजी महाराजांची महानता कमी होत नाही, उलटं त्या राज्यपाल पदाची उंची सातत्यानं कमी कमी होत चालली आहे. साहेब, आणखीन एक महत्त्वाचा भाग येतो की सीमा प्रश्नावरून एकीकडे महाराष्ट्रानं बेळगाव, निपाणी आणि कारवार ही सगळे आपल्याकडे मागितले आहेत. न्यायालयीन सगळ्या बाबी सुरू आहेत. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा सीमेवरची आपली जी काही राज्याच्या सीमेवरची गावं आहेत किंवा शहरं आहेत ही, त्याच्याविषयी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलत आहेत. याच्या पाठीमागं काही वेगळं राजकारण किंवा ही जी वेळ आहे आत्ताची, याच्या पाठीमागं काय वाटतं की हे अशा पद्धतीनं वक्तव्य येणार? मला माझं म्हणजे वैयक्तिक असं मत आहे की आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकामध्ये कर्नाटकमध्ये त्यांच्या पक्षाला फायदा व्हावा या दृष्टीने त्यांनी हे वक्तव्य केलेलं असावं. आणि महाराष्ट्रामध्ये बी सध्या अस्थिर परिस्थिती आहे. लोकांच्या मूळ प्रश्नाकडून लक्ष विचलित करण्यासाठी असे भावनिक मुद्दे हातात घेणं ही ब्रिटिशांपासून चालत आलेली एक राजकीय परंपरा आहे आणि ब्रिटिशांचाच पांडा आजचे आपले काळे इंग्रज पुढं चालवत आहेत. आणि या वक्तव्याचा तुम्ही निषेध करताय या बोम्मईंच्या. आणि सोलापूर, अक्कलकोटमधली लोकभावना जर आपण विचारात घ्यायची म्हटलं तर अशी कुठली मानसिकता तरी वाटते का? हे लोकांची बिलकुल तशी इच्छा नाही आहे की कर्नाटकामध्ये जायचे. आज जर आपण प्रसारमाध्यमात बघितलं किंवा त्या भागातील आमदारांचं देखील लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचंच प्रतिनिधित्व करत असतात. आणि मला असं वाटत नाही की सोलापूर असू द्या किंवा अक्कलकोट असू द्या, या भागातील कोणताही माणूस कर्नाटकामध्ये जायला तयार होईल. कारण महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि या महाराष्ट्राशी नातं तोडणं कुठल्याही माणसाला आवडणारं नाही आहे.
तर राज्यामध्ये तसं पाहिलं तर भाजपाची सत्ता आहे, केंद्रात देखील आणि कर्नाटकमध्ये देखील भाजपाची सत्ता आहे. असं असताना हा वाद समोर येतोय. तेच म्हणलं ना मी, कारण भाजपने आता हे सगळे प्रश्न सोडवण्याची योग्य वेळ आहे. भारतीय जनता पक्षाने म्हणजे बेळगावचा प्रश्न जो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, बेळगावच्या लोकांची मनापासून इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समितीचं मागच्या 60 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. आज देखील त्या भागामधील आंदोलनाची धग तशाच पद्धतीने आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं आता या प्रश्नामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि लोकमत विचारात घेऊन जसा लोकांचा कौल असेल, समजा अक्कलकोटच्या लोकांनी कौल दिला आम्हाला कर्नाटकात जायचं तर त्यांना जाऊ द्या. बेळगावच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रात यायचं आहे तर त्यांना महाराष्ट्रात येऊ द्या. किंवा अक्कलकोटच्या लोकांनी ठाम सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे तर त्यांना महाराष्ट्रात ठेवलं पाहिजे. पण आता लोकमताचा कौल घेऊन सरकारनं हा विषय कायमस्वरूपी सोडवला पाहिजे. आणखी म्हणजे सीमा भागातले जे काही आपले जिल्हे किंवा तालुके आहेत, यांच्याकडे सरकार लक्ष देण्याची वेळ आली असं वाटतं का? हां सर, विकासाच्या बाबतीत आपण बोलायचं 100% सरकारनं या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण आज तुम्ही सोलापूर शहराचं बघितलं आहे तर सोलापूर शहरामध्ये विमानसेवा सुरू व्हावी म्हणून सर्वसामान्य माणसं 15-20 दिवस झालं, महिना झालं चक्री उपोषण करत आहेत. एकाही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी, जबाबदार पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या विषयाची दखल घेतलेली नाही आहे. सोलापूर शहरातील अनेक विषय आहेत. सोलापूर शहरालाच पाण्यासारख्या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे आणि विशेष म्हणजे अक्कलकोट तालुका कायमस्वरूपी दुष्काळी आहे. उजनीचं पाणी अक्कलकोटपर्यंत आजपर्यंत कधी पोचलंच नाही. मग असे जर विकासापासून लोक वंचित राहत असतील तर भविष्यात कदाचित त्यांची निगेटिव्ह मानसिकता बनू शकते आणि ही लोक म्हणजे राज्य बदल करण्याचा देखील विचार करू शकतील. त्यामुळे लक्ष देण्याची गरज आहे. 100% राजकीय लोकांनी म्हणजे राजकीय जबाबदार पक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलाच पाहिजे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि अक्कलकोट या शहरांवरती देखील दावा केला आणि ज्या प्रतिक्रिया जजच्या बाबतीत उमटल्या ते त्याच्यापेक्षा जास्त रोष जो आहे तर तो सोलापूर आणि अक्कलकोटविषयी जे काही वक्तव्य झाले त्याच्यावरून दिसून आला. मुळात कन्नड भाषिक हा जो शब्द बसवराज बोम्मई यांनी वापरला तर आमच्या सोलापूर आणि अक्कलकोटमधील जे काही आमचे कन्नड भाषिक आहेत त्यांची नेमकी यातली काय भावना हे देखील सगळ्यात पाहणं महत्त्वाचं आहे. आणि यासाठी आपण ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कनमेळी सर यांच्याशी संवाद साधतो आहोत. जे वक्तव्य आलं त्याच्यातून निश्चितच म्हणजे एक असाही अर्थ काढला जातो की केवळ एक हे राजकीय विधान आहे. मात्र जेव्हा सोलापूर अक्कलकोटसारख्या शहरांवरती दावा करण्यात येतो आणि मुळात कन्नड भाषिक असं जेव्हा शब्दप्रयोग होतो तेव्हा लोकभावना देखील काय, आणि ॲडव्होकेट असल्यामुळं मंजुनाथ कक्कनमेळी हे तसे कायदेशीरदृष्ट्या देखील याबाबतीत बोलू शकतील. कारण या विषयाचा जो एक निवाडा आपण ज्याला म्हणू तर तो कोर्टामध्ये आहे जो बेळगावच्या संदर्भातला आहे. कक्कनमेळी साहेब, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की बोम्मईंनी सोलापूर अक्कलकोटचा उल्लेख केला आणि कन्नड भाषिकांची संख्या असा जो काही त्यांचा मुद्दा होता. मुळात या वक्तव्याकडे कशा दृष्टीने पाहता की ही काही वेळ होती का बोलण्याची किंवा कारणही तसं नव्हतं तरी देखील अशा पद्धतीचं विधान आलं, याच्या पाठीमागचं कारण काय? आपण आता मुख्यमंत्री बोम्मईंनी ज्या पद्धतीनं वक्तव्य सोलापूरला महाराष्ट्र आणि सोलापूर आणि अक्कलकोटच्या संदर्भात केलेलं आहे, मला वाटतं हे फक्त राजकारणाच्या पुरतं त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा जो वक्तव्य आहे लिगली टेनेबल होऊ शकत नाही. का? कारण त्याच्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहेत. आता त्यांनी ज्या पद्धतीनं जे हक्क सांगायचा किंवा दावा सांगायचा प्रयत्न करत आहेत, सोलापूर फक्त कन्नड भाषिक असल्यामुळं सोलापूर आणि अक्कलकोट हे परिक्षेत्रात येतात किंवा कर्नाटकाचा हक्क त्याच्यावर बसतो असं म्हणणं टोटली साफ चुकीचं असणार आहे. कारण ह्याच्यासाठी एक लेंथी प्रोसिजर आहे किंवा कुठल्या नागरिकांना, देशातील एका नागरिकाला, सीमावर्ती भागातील नागरिकांना एका राज्यात सोडून दुसऱ्या राज्यात जर त्यांना जायचं असेल तर त्यालाही काही प्रोसिजर आहे.
आणि जर सीमावर्ती जर भाग 2 राज्यामध्ये असेल तर तो सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असतो. सुप्रीम कोर्टावर त्यांना रिट पिटिशन करावं लागतं आणि त्या सुप्रीम कोर्टामधून दाद मागितल्या नंतर त्याच्यावर जो निर्णय येईल. आणि इवन त्याच्यामध्ये आयोगसुद्धा नेमावं लागतं, कमिटीसुद्धा नेमावं लागतं आणि वेगवेगळ्या ओपिनियन्स घेऊन त्याच्यानंतर पुढं त्या सगळ्यांच्या उहापोह झाल्याच्यानंतर एखादा निर्णय येतो. परंतु ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इथली जनता काय सांगते, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील किंवा सोलापूर शहरातील जनता आणि सोबतच अक्कलकोट आणि मोस्ट स्पेसिफिकली सीमावर्ती भागातल्या ज्या गावं आहेत त्या गावातल्या लोकांच्या त्यांच्या जनमानसामध्ये त्यांच्या मनामध्ये कुठल्या राज्यामध्ये आपण असावा ही भावना त्यांच्या तोंडून जेव्हा लेखीमध्ये व्यक्त होते त्यावेळी एखादा राज्य त्या पर्टिक्युलर एरियावर हक्क सांगू शकतो. अन्यथा असं सांगणं म्हणजे एक पॉलिटिकल वक्तव्य असणार आणि त्यापेक्षा पलीकडे काहीच नसणार आहे त्यांचं. ककरमेळे साहेब, आता हा जो काही मुळात भाग येतो आहे की कन्नड भाषिकांमध्ये अशी काही लोकभावना तुम्ही बघितली का की नाही आम्हाला सोलापूर नाही, अक्कलकोट नाही, आम्हाला ते कर्नाटकच आम्हाला प्रिय आहे, अशा काही भावना तुम्ही बघता का? म्हणजे खरंच काय असं काही चित्र आहे का आपल्याकडे? काय कारण आता महाराष्ट्र आणि कर्नाटका तुम्ही जे म्हणताय थोडक्यात मला अंशतः बरोबर म्हणायला पाहिजे. कारण कर्नाटक आणि महाराष्ट्र सध्या आपण तसं जर बघितलं तर आपण तुम्हालासुद्धा माहिती आहे, मलासुद्धा माहिती आहे, सोलापूरमध्ये 90% पलीकडं जास्त लोक कन्नड बोलतात आणि मला वाटतं 100% सगळ्यांना कन्नड समजतं. त्या अनुषंगाने जेव्हा कर्नाटकातील लोक इकडं आपल्याकडे येतं एक आपुलकीच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे बघत असतो. इव्हन सगळीच जनमानसामध्ये जे सीमावर्ती भागामध्ये नातीगोती झालेले असतात, मुलींचे देवाणघेवाण इव्हन सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळं एक कर्नाटक एक सोयरिक्याच्या नात्यानं आणि एक ऋणानुबंध किंवा एक नातं असं एक त्या स्टेटची नातं ह्या सगळ्या लोकांशी जुळलेले आहे. आणि जेव्हा त्या राज्यामध्ये जायचं किंवा ह्या राज्यामध्ये राहायचं हे स्पेसिफिकली जास्त न सांगता त्याच्यामध्ये एवढंच म्हणायला लागले फक्त एक थोडीशी कर्नाटकाबद्दल आपुलकी असू शकते. परंतु जेव्हा ही लोक जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्येच राहणार का कर्नाटकामध्ये जाणार ह्या एका प्रश्नावर त्यांना उत्तर द्यायचा वेळ येईल त्याला वेळी वाटतं महाराष्ट्र माझा हा धर्म त्यांचा पुढं येईल. कारण महाराष्ट्रामध्ये मी जन्मलो, महाराष्ट्राच्या मातीत मी वाढलो, महाराष्ट्राचंच माझा कर्मधर्मभूमी असल्यामुळे महाराष्ट्र सर्वपोरी असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहण्याची ते बोलू शकतील असं मला वाटतं. आणखीन एक आपल्याकडे असं बोललं जातं की ज्या पद्धतीनं राज्यपालांचं विधान छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आलं आणि त्यानंतर मग कुठंतरी लोकांचं लक्ष दुसरीकडं वेधण्यासाठी म्हणून या प्रश्नाची काही चर्चा सुरू झाली. हा काही मुद्दा आहे, हा योग्य वाटतो का, पटणार आहे का असं? नाही, नक्कीच. हे बघा, ह्या सगळ्या जे मुद्दे पुढे आलेले आहेत, शिवाजी महाराजांच्याबद्दल जो कोश्यारींनी वक्तव्य केलेलं होतं ते कधीही ॲक्सेप्टेबल नाहीच आहे आणि त्याला कुठंतरी बगल द्यावं म्हणून हा पुढं यावं असं नाहीच आहे. कारण हा जो महाराजांच्याबद्दल छत्रपतींच्या विरुद्ध जो विषय होता तो महाराष्ट्राच्याबद्दल होता. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराज हे एका राज्यासाठी एका सिटीसाठी असे पुरलेले आहेत, ते संबंध पूर्ण जगासाठी एक आदर्शच असणार आहेत. त्यामुळं एखाद्या विषयाला बगल देऊन नवीन विषय पुढं आणणं मला वाटतं हा विषय फक्त आता का, कारण कर्नाटकामध्ये काही इलेक्शन्स पुढे येत आहेत आणि ते इलेक्शनच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या सीमावर्ती ज्या जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील लोकांमध्ये आपला एक वोट बँक निर्माण करावा किंवा आपला एक संधी साधावा किंवा आपला एक विचार साधून घ्यावा ह्या उद्देशानं करण्यात येणारं एक पॉलिटिक्स असंच त्याला म्हणावं लागेल. गगनमेळे साहेब, या नेत्यांचं खरं तर एक सामाजिक भान देखील राहायला पाहिजे की आपल्या एखाद्या अशा वक्तव्यानंतर कशा प्रकारची प्रतिक्रिया उमटू शकते, 2 राज्यामध्ये तणाव देखील निर्माण होऊ शकतो. आणि बोम्माईंचं जर विधान पाहिलं तर आपण म्हणतो की एकदा चुकून वक्तव्य झालं असं कदाचित आपण मानलं असतं, मात्र एकदा ते जतबद्दल बोलतात आणि तितक्यावर न थांबता ते लगेच आपल्या सोलापूर आणि अक्कलकोटबद्दल बोलतात. केवळ चिथावणी, केवळ डिवसणं असं म्हणूनच या सगळ्या गोष्टीकडे पाहायचं का? नाही, नक्कीच. हे बघा, आपण हे विचार करायला पाहिजे बोम्मई कुठल्या वेळी, कारण कुठलाही प्रश्न उपस्थित केला जातो त्यावेळी तो वेळ कुठला आहे हे आपण जाणून घ्यायला हवं. कारण सध्या निवडणुकाच्या पडघम चालू आहेत. कर्नाटकामध्ये सध्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि सीमावर्ती भागांमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न पुढे येत आहेत त्या प्रश्नाला कुठंतरी थोडंसं डोळेझाक व्हायला हवा किंवा दुसरा कुठला तरी मुद्दा पुढे यावा ज्याच्यामध्ये अस्मिता चॅलेंज केला जातो, अस्मितेबद्दल बोललं जातं. जेव्हा एखादा भाग मी माझा म्हणून जेव्हा म्हणतो
त्यावेळी कुठं ना कुठं लोकांचं लक्ष आपसुकूनच त्यांच्याकडं ते वळलं जातं आणि वेगवेगळ्या विषयांकडे बगल दिली जाते. त्या पद्धतीनं एखादा मुद्दा ह्यांनी हा एक राजकीय मुद्दा मला म्हणावा लागेल, त्या अनुषंगानं त्यांना तो एक राजकीय मुद्दा कार्ड म्हणून इलेक्शनमधला एक कार्ड म्हणून वापरत असतील असं मला एक प्रायमरी वाटतो. आणि हे होत असताना आपण बघतो की केंद्रात भाजपाचं सरकार आहे, राज्यात देखील आणि कर्नाटकमध्ये सुद्धा भाजपाचंच खरं तर सरकार आहे. आणि असं असताना एखादे इथले आपले उपमुख्यमंत्री आणि तिकडचे मुख्यमंत्री असा काहीतरी वादाचाच प्रसंग उभारणं, नेमकं हे भाजपात देखील कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी मान्य म्हणायच्या? केंद्र सरकार भाजपाचं असलं तरी सध्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये दोन्हीकडे भाजपा जरी सत्तेत असला तरी हा विषय रिजनल आहे, सीमांत आहे, रिजनल आहे. आणि प्रत्येक भाजप प्रणित राज्य सरकार जरी असले तरी प्रत्येक राज्याला आपली बाजू मांडण्याची, प्रत्येक राज्यातील नेत्यांना, इवन दो भाजपातील असले, दोन्ही नेते भाजपातील असले तरी आपल्या राज्याप्रती जो माझा कर्तव्य आहे, माझा जो धर्म आहे, त्या धर्माला जागणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या पद्धतीनंच आपले देवेंद्र फडणवीस साहेब असू दे किंवा मुख्यमंत्री साहेब असू दे आणि इथले आपले आमदार लोक सचिन कल्याण शेट्टीजी असू दे, दोन्ही देशमुख, सुभाष बापू असू दे, विजय मालक असू दे, या सगळ्यांनी आपल्या पद्धतीनंच म्हणजे महाराष्ट्र, सोलापूर महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे आणि तो राहणार आणि राहायलाच पाहिजे ह्याच मताचं सुद्धा सगळ्यांचं ओपिनियन असणार आहे. आणि त्यामुळं पक्षांतर्गत हा वाद असू शकत नाही आहे, फक्त दोन राज्यातील मतभेद असू शकतील त्याच्यामध्ये. गगनमेळे साहेब, आणखीन एक भाग असा आहे की ज्या पद्धतीनं हा सगळा संघर्ष आपल्याला दिसतो, तर चाललेलं असं काही आहे का की केवळ म्हणजे तिथनं कर्नाटकची बाजू आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रानं बेळगाववरती दावा केला आहे, आपला सुरुवातीपासून सीमा प्रश्न आहेच आहे आणि ती गावं आज महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी ती लढा देत आहेत, संघर्ष करतातच आहेत, असं एकीकडं सुरू असताना सोलापूर अक्कलकोटचं मुद्दाम नाव घेतलं गेलं आहे का याच्यामध्ये? म्हणजे दावा जर महाराष्ट्र बेळगाववरती करत असेल तर आम्ही मग सोलापूर अक्कलकोटच्या बाबतीत बोलू, असं काहीतरी तो आव्हान देण्याचा प्रयत्न आहे का? नाही, मला वाटतं मी ह्या अनुषंगाने मुद्द्याचा थोडासा अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये मला एक आयोगाची माहिती मिळाली. मला वाटतं 1962 साली महाजन आयोगाच्या एक कमिटी त्यांनी रिपोर्ट मागितलेला. त्या रिपोर्टमध्ये सोलापूर आणि अक्कलकोट कर्नाटकामध्ये समाविष्ट करायचं का महाराष्ट्रामध्ये समाविष्ट व्हायचे ह्याबद्दल मतं लोकल भागामधले म्हणजे सीमावर्ती भागामधल्या लोकांच्या मतं नोंदवण्यात आली होती. आणि त्यामुळे हे सगळे जे मुद्दे आहेत हे थोडेसे पॉलिटिकल लीगल बॅकग्राऊंडचे मुद्दे येतात. त्यामुळं ह्या सगळे मुद्दे डिसाईड करताना आता बेळगावचा प्रश्न हा थोडासा वेगळा आहे. आता ज्या अर्थानं मुख्यमंत्री बोम्मई साहेब ते आपल्या सोलापूर आणि अक्कलकोटच्या प्रती हक्क जाणवण्याचा प्रयत्न करतात, नक्कीच हा वाद कुठंतरी मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये लँड होऊ शकतो. आणि त्यांनी जर फक्त पोकळ दावा करत असेल तर तो पोकळ दावा टिकणार नाही आहे, कारण त्याला जनमतांचा आधार खूप महत्त्वाचा असतो. कारण एखाद्या राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये वर्ग होत असताना त्या जनतेचा मतं जाणून घेणं खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आणि त्यामुळं लोकांची मतं न जाणता हा सोलापूर माझा आहे किंवा अक्कलकोट माझा आहे किंवा जत माझा आहे असं ते म्हणू शकत नाही. आणि जर ते म्हणत असतील तर ते फक्त पोकळ दावा असला आणि राजकीय दावा असू शकतं. कायद्याच्या कसोटीवर हे काही टिकणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य, म्हणजे ज्या पद्धतीनं हा काही मुद्दा मांडण्यात आला, कायद्याच्या आघाडीवरती कुठल्याच गोष्टी टिकणार आहेत का अशा पद्धतीचं विधान? नाही, नक्कीच नाही. कारण कायद्यामध्ये जेव्हा आपण कायद्याच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर दोन राज्यामधला हा वाद फक्त सुप्रीम कोर्टच सोडू शकतो, हायकोर्टसुद्धा सोडू शकत नाही आहे. कारण हायकोर्ट हा फक्त रिजनल रिस्ट्रिक्टेड असतो किंवा कर्नाटक हायकोर्ट किंवा महाराष्ट्र हायकोर्ट हे सोडू शकत नाही. तर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना दोन्ही राज्याचा वाद घेऊन जावं लागेल. आता जर तुम्ही सुप्रीम कोर्टात जात असेल तर कुठला पक्ष पुढं जातोय? आता नक्कीच वाद जर कर्नाटकाचा असेल तर कर्नाटक पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात जाईल, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये म्हणणं मांडावं लागेल, महाराष्ट्राला म्हणणं मांडावं लागेल. अर्थातच जर जात असेल तर कुठल्या पार्श्वभूमीने ते जात आहेत, कुठल्या रिपोर्टच्या बेसिसवर जात आहेत, कुठला त्यांच्या दाव्याला जनमत आहे का? कर्नाटक असं काही पुढे जाईल असं वाटतं का? म्हणजे केवळ ही विधान असे दिसतात की नाही, मला तर वाटतं हे पोकळ विधान आहेत. त्यामुळं
सुप्रीम कोर्टात किंवा लीगल ॲक्शन घेणं किंवा लीगल चॅलेंज करणं मला नाही वाटत त्याच्यावर काही ते करू शकतात किंवा त्याबद्दल काही दावा ते सुप्रीम कोर्टामध्ये दावा करण्याइतपत ही प्रकरण जाऊ शकेल असं काही मला वाटत नाही. एकंदरीत जे काही बसवराज बोम्मई यांचं विधान आहे तर ते केवळ एक राजकीय, कदाचित कर्नाटकमध्ये जे काही आगामी निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं वक्तव्य करणं, त्यातून काही लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करणं, अशा स्वरूपाचं हे विधान आहे. आणि हे विधान गंभीर स्वरूपाचं अशा पद्धतीने की ही गावं महाराष्ट्रातील कर्नाटकात आणायचा दावा करणं आणि या अशा वक्तव्यामुळंच आज एकंदरीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा जो रोष आहे तो आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो. आणि आता आपण तसे कन्नड भाषिक आणि विधीज्ञ असणारे ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कनमेळी यांचे संवाद साधला. कुठल्याही कन्नड भाषिकाची अशी कोणतीच भावना नाही की आम्हाला महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जायचं आहे, असे कोणतीच भावना कुणाचीच नाही. आणि कायद्याचा जर आपण विचार केला तर अशी जी विधान आहेत ती कायद्याच्या कसोटीवरती टिकणारे देखील नाहीत, असं देखील विधान ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कनमेळी यांनी मांडलं. खरं तर जो काही रोष आणि संताप आहे तर तोच आपल्याला याच्यातून दिसून येतो. केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी अशी विधानं करणं, गोंधळ निर्माण करणं आणि ते देखील एका मुख्यमंत्र्यांनी, तेव्हा निश्चितच ही बाब जी आहे ती गंभीर अशा स्वरूपाची म्हणावी लागेल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सुरुवातीला जत संदर्भात विधान केलं. राज्याच्या एकंदरीत सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये सगळा गदारोळ उडाला आणि त्या संदर्भातल्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या समोर येत गेल्या. याजवळ आणखीन एक घडलं की त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोटचं देखील नाव घेतलं आणि त्यानंतर आपल्या सोलापूर शहरामध्ये त्याच्या प्रतिक्रिया साहजिकच होत्या की त्या उमटल्या. बोम्मई यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला आणि मुळामध्ये अशी कोणतीच मानसिकता नाही असं देखील एक ठामपणे सांगण्यात आलं, रोष व्यक्त करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातून सुद्धा याविषयीच्या प्रतिक्रिया उमटल्या. सामाजिक कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते जे आहेत तर ते समोर आले आणि आक्रमकपणे त्यांनी आपली बाजू या विषयावरती मांडली. राज सलगर साहेब आपल्यावरती आहेत, त्यांनी देखील काही उपासात्मक आपलं विधान या संदर्भात मांडलेलं होतं आणि बोम्मई यांचा निषेध केलेला होता. त्याचबरोबर राज्य सरकारकडनं अपेक्षा देखील त्यांनी मांडलेल्या होत्या. एक उपासात्मकसुद्धा त्यांचं बोलणं या संदर्भातलं होतं. मुळामध्ये बोम्मई यांनी जे काही विधान केलं सोलापूर आणि अक्कलकोट याबद्दलचं, या संदर्भात राज सलगर यांना काय वाटतं? प्रथमतः मी पुन्हा एकदा काल अभिनंदन केल्याप्रमाणे बोम्मई सरकारचं अभिनंदन करतो. अभिनंदनच करतो कारण कुणीतरी या सोलापूर शहर जिल्ह्याला तितकं महत्त्व देतं आहे आणि महत्त्वाचं समजतं आहे की त्या राज्याला सोलापूरसारखा जिल्हा हवा आहे. कशासाठी हवा आहे तर भौगोलिकदृष्ट्या मोठा स्कोप असलेला, दळणवळणाची इतकी साधनं असलेला, इतका मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग असलेला, MIDCमध्ये जागा शिल्लक असलेला असा एक विकसनशील, विकासाच्या वाटेवर असलेला जिल्हा त्यांनासुद्धा पाहिजे आणि त्यांना त्याचं महत्त्व कळतं. पण महाराष्ट्र सरकारला त्याचं महत्त्व कळत नाही. त्यामुळे मी प्रथमतः बोम्मई सरकारचं अभिनंदन करतो. सोलापूर शहर जिल्हा असेल, या सोलापूर शहर ठीक होतं. पाणी प्रश्न त्यांनी मांडला की पाणी आम्हाला मिळत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही कर्नाटकात जातो. सोलापूर जिल्ह्याला तर कुठं पाणी मिळतं? सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहरातल्या महापालिका आत्तापर्यंत दर दिवसाआड काय, एक दिवसाआड काय, 5 दिवसाला पाणी पुरवठा केला जातो. हा प्रकारे बघायला गेलं तर धरण उशाशी आणि कोरडं घशाशी अशी सोलापूरकरांची कित्येक वर्षाला अवस्था आहे. उजनीच्या दुहेरी पाईपलाईनच्या कामाच्या नुसत्या गप्पा मारल्या जातात. एवढा मोठा निधी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मंजूर करून ठेवला होता, पण अजूनही दुहेरी पाईपलाईनचं काम झालेलं नाही. सोलापूर शहर जिल्ह्यातल्या हक्काच्या उजनी धरणाच्या पाण्यावर डोळा घातला जातो, तिथून पाणी चोरी केली जाते. इतर जिल्ह्याला, पुणे जिल्ह्याला असेल, त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्याला कुठून काही मिळत नसेल तर सोलापूर जिल्ह्याचे उद्योग ओरबाडून न्यायचे, पाणी ओरबाडून न्यायचं, इथले रोजगार ओरबाडून न्यायचे. अशा पद्धतीने कित्येक वर्ष झालं सोलापूर जिल्ह्यावर महाराष्ट्र सरकार अन्याय करतं आहे. सोलापूर जिल्हा नावाला फक्त पश्चिम महाराष्ट्रात आहे, बदनाम आहे. सोलापुराची अवस्था ही मराठवाडा, विदर्भ याच्यापेक्षाही काही वेगळी नाही आहे. नावाला पश्चिम महाराष्ट्रात आहे. सोलापूर शहर जिल्ह्याला
पालकमंत्री म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये 5 पालकमंत्री बदलले गेलेले आहेत. एक स्थायी पालकमंत्री दिला गेलेला नाही की जो 24 तास इथं थांबून काम करेल. विखे पाटील साहेब आता सध्याच्या सरकारमधले पालकमंत्री आहेत, पिकनिकला आल्यासारखे येतात, जेवायला जातात, कुणाच तरी घरी भेटतात, 2 मिटिंग घेतात, परत निघून जातात. म्हणजे इथल्या सामान्य लोकांचे एवढे मोठे प्रश्न असताना, मूलभूत गरजा मिळत नसताना, इथले जे डेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत ते आपण कुठेतरी शासनाकडून केंद्र सरकार राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आपल्यातल्या चिमणीचा प्रश्न असेल, दुहेरी पाईपलाईनचा प्रश्न असेल, इथल्या रस्त्यांचा सुविधांचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक पालकमंत्री दिला गेला पाहिजे होता. 8 आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना सुद्धा परका पालकमंत्री द्यायचं काम इथं केलं. महाविकास आघाडी सरकारने ते सुद्धा तेच केलं. इतके क्वालिफाय लोक इथून निवडून आलेलं असताना सुद्धा इंदापूरचे दत्तामामा भरणे यांना पालकमंत्री केलं. म्हणजे बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना इथं आणून बसवायचं आपल्या उरावर, त्यांना आपल्याबद्दल काही ममत्व नसतं. ही 5 वर्ष तर अशीच वाया गेलेली आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला काहीच आलेलं नाही. तुम्ही पाहिलं असेल 8 वर्षापूर्वी जेव्हा सुशीलकुमार शिंदे साहेब खासदार होते, खासदार असताना त्यांनी सोलापूरमध्ये NTPC आणली, खासदार असताना त्यांनी सोलापूरला स्वतंत्र विद्यापीठ आणलं, BSFचं ट्रेनिंग सेंटर आलं, बोरामणीच्या विमानतळासाठी जागा ॲक्वायर केली गेली, कित्येक उद्योग आणले जे आता सध्या चालू आहेत NTPC सारखे असतील. या 8 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, खासदार असतील, या 10 वर्षामध्ये आता जे दोन्ही मागचे बनसोडे साहेब असतील, जय सिद्धेश्वर यांनी या 8 वर्षामध्ये असं काय ठोस काम केलेलं आहे? उड्डाण पुलाच्या नावाखाली 2 इलेक्शन घालवले, अजून उड्डाण पूल झालेलं नाही. बरं NTPC सारखा बंद पडलेला एखादा तरी प्रकल्प या लोकांनी आणलेला आहे का? बरं राज्य सरकारमध्ये महाविकास आघाडी असेल, काँग्रेस राष्ट्रवादीसुद्धा त्याला तितकीच जबाबदार आहे. मी म्हणत नाही आहे की काँग्रेस राष्ट्रवादी साजूक आहे. येणारं प्रत्येक महाराष्ट्रात राज्यातलं सरकार हे सोलापूर शहर जिल्ह्यावर अन्याय करतं आहे. इथली मतं पाहिजेत, इथून लोकप्रतिनिधी निवडून दिले गेले पाहिजेत, पण इथला विकास त्यांना करायचा नाही आहे. त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा आपण कर्नाटकमध्ये गेलो, जर कर्नाटक सरकारने ग्वाही दिली की आमचा विमानसेवेचा प्रश्न असेल, दुहेरी पाईपलाईनचा प्रश्न असेल, इथला रोजगार असतील, उद्योगधंदे असतील, IT हब असतील, या संदर्भात जर ते आम्हाला ग्वाही देतील, आम्हाला आश्वासित करतील की बाबा आम्ही या सगळ्या गोष्टी पूर्ण करू, तर खुशाल सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिक कर्नाटकमध्ये समाविष्ट व्हायला गरजेचे आहेत. उपासात्मक म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. प्रथमतः आपण भारतीय आहोत, जात प्रांत भाषा या सगळ्या गौण आहेत. आपण कर्नाटकात जायचं म्हणतो म्हणजे काय पाकिस्तानात जातोय असं काय प्रकार नाही आहे. टिकवायचं कारण काय? आपल्या इथं जर आपल्या इथं संसार चालत नसेल, आपल्या इथं नोकरी मिळत नसेल, तर आपण जसं दुसऱ्या जिल्ह्यात जातोच काम करायला, तसं पर जिल्ह्यात आपण गेलो तर काय फरक पडणार आहे? आपण शेवटी भारतीयच आहोत ना, आपण भारतीय म्हणून राहणार आहोत ना. घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहण्यास, करण्यास, काम करण्यास, उद्योग करण्यास मनाई केलेली नाही. त्यामुळे मला वाटतं की हा देश एकसंध आहे. आपण देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जिथं सोलापूरचा विकास होईल, जिथे सोलापूर शहरातल्या लोकांचं जीवनमान उंचावेल, आर्थिक स्तर उंचावेल, इथलं ब्रेनड्रेन कमी होईल, इथल्या तरुणांना रोजगार मिळेल, स्थानिक लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळतील, तर कर्नाटकमध्ये जायला काहीही हरकत नाही. राज्य सरकार असेल, एकनाथ शिंदे महोदय असतील, देवेंद्र फडणवीस असतील, तिकडेही त्यांचं सरकार आहे, इकडेही यांचं सरकार आहे. दोघांसाठी खूप सोपी गोष्ट आहे. लवकरात लवकर सोलापूरला महाराष्ट्रापासून मुक्ती देऊन कर्नाटक सरकारला आंदोलन दिलं पाहिजे. लोक म्हणतात की बाबा तिथं गेल्यानंतर सुधरेल कशावरून? गेल्या 10 वर्षात तिथं काय सुधारत आहे? आपण तिथं जाऊन तर बघूयात. तिथं भरपूर सुविधा तुम्ही पाहिलं असेल की पेट्रोल 5 रुपये स्वस्त आहे, शेतकऱ्यांना लाईट बिल माफ आहे, मुलगी जन्माला आली की तिच्या नावावर पैसे ठेवले जातात, आणि त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन पण होतं. मोठ्या प्रमाणात गौण खनिज आहेत, तिथं उद्योग आहेत, नैसर्गिक साधन संपत्ती आहेत, पर्यटन आहे, उद्योगधंदे आहेत. सगळ्याच गोष्टीत मला महाराष्ट्र सोलापूरसाठी तरी सरस वाटतो. त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे, समस्त सोलापूरकरांनी या संदर्भात मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारला जाग आली पाहिजे की सोलापूर शहरावर, जिल्ह्यावर अन्याय होतोय, तो थांबला पाहिजे, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रामध्ये जायची परवानगी दिली गेली पाहिजे. आणि अशी अगदी सार्वमत बनावं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? म्हणजे 100% जो अन्याय आता तुम्ही सगळं वर्णन केलं, हे बघा 100% मी एक गोष्ट सांगतोय. उद्या काय परिस्थिती? तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही कित्येक जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, प्रत्येक आमदार असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, प्रत्येकांचं एक म्हणणं आहे की आम्ही 1 इंचभरही जाऊ देणार नाही. अरे तुम्ही विकासही करणार नाही, सोलापूरचं डेव्हलपमेंट पण करणार नाही, जाऊही देणार नाही. अक्कलकोटचे लोक म्हणत असतील की बा मी जाणार नाही, करणार नाही, पण अक्कलकोटचा काय विकास झाला आहे एवढ्या वर्षामध्ये? तिथला बस स्टँडची अवस्था पाहिली आहे का तुम्ही? लोकांना जात, धर्म, पंथ
राज्य या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटत आहेत. खरी गोष्ट महत्त्वाची असली पाहिजे की माणसाचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, त्याचं जीवनमान सुधारलं पाहिजे, तर या देशाचा GDP वाढेल, या देशाची सुधारणा होईल. प्रत्येक व्यक्ती सुधारली पाहिजे. मग ती कुठं सुधारते हे महत्त्वाचं नाही, भारतात राहून आपण कुठेही सुधारू शकतो. त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे. राजकीय भाषा न बोलता जमिनीवर काय सुरू आहे, खरंच सोलापूरवर अन्याय होतोय का, या गोष्टीचा विचार करून त्यांनी बोललं पाहिजे. पण काय नाही, लावली जीप टाळाला, नुसतं स्टेटमेंट द्यायचे. आज तुम्ही म्हणताय ज्या आमदार लोकांनी आज पेपरमध्ये दिलं आहे की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, हे करू, जे कोणी असतील नसतील, मला नाव घ्यायचे नाहीत कुणाचे. कुणी फिरकलं हो, चिमणीसाठी 20 दिवस झालं लोक उपोषण करतात. तिथं जाऊन विचारा तुम्ही, एकही आमदार तिथं गेलेला नाही, कुणीही भेट दिलेली नाही. का बरं? ते काय पाकिस्तानची लोक आहेत का उपोषणाला बसलेली? सोलापूरच्या विकासाचे जेव्हा प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा ही लोक काहीही भूमिका घेत नाहीत. माध्यमामध्ये फक्त मुलाखती देणं, प्रसिद्धी स्टंट करणं आणि इथंच पाहिजे इथंच पाहिजे, इथं ठेवून काय करणार आहे? काय केलं तुम्ही? कुठं काही विकास आहे का? 25-25 वर्ष निवडून आलेल्या आमदाराच्या घरासमोरचा ऑफिससमोरचा रस्ताही ठीक होत नाही. काय विकास म्हणणार तुम्ही? काय मिळतं सोलापूरकरांच्या वाट्याला? सोलापूरच्या वाटेला फक्त काटे आलेत. गुलाब न्यायचं काम पुणे असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, आजूबाजूचे जे जिल्हे आहेत ज्यांना मोठा राजकीय वर्ध असतात ते सोलापूरला वरबाडून घेऊन जात आहेत. मग ते घेऊन जाताना तुम्ही गप्प बसता. आमचं म्हणणं इतकंच आहे, सोलापूर शहराचा विकास होत असेल, इथल्या लोकांचं जीवनमान सुधारत असेल, इथल्या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणार असतील, विमान असेल, दररोज पाणी पुरवठा असेल, रोजगार असेल, IC असेल, IT हब असेल, उद्योगधंदे असतील, हे सगळं मिळणार असेल तर आम्ही खुशाल कर्नाटकात जाऊ. हे असं काही वाटतं का की जो काही महाराष्ट्राकडनं सगळ्यात महत्त्वाचे महाराष्ट्राची मागणी की बेळगाव, निपाणी आणि कारवार हे जे सगळे आपले तिथले जो सगळा भाग आहे तर तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे, तिथली जनता त्यासाठी लढते आहे, त्याला कुठेतरी क्रॉस करण्यासाठी सोलापूर अक्कलकोटवरती दावा करतात का बोमई आणि तशा प्रकारचं वक्तव्य आलेलं आहे का? तुम्ही बेळगावमध्ये जाऊन पाहिलं तर तिथं तुम्ही बघा, तिथले रस्ते बघा, तिथल्या सुविधा बघा, खूप उत्तम आहे. सगळं काही चांगलं केलेलं आहे त्यांनी. माझं म्हणणं काय, तुम्हाला तुमच्या राज्यात असलेल्या शहरांकडे बघा. पुणे मुंबई नाशिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे, इतरही जिल्हे आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुम्हाला आहे तर जिल्हे सांभाळणं होत नाही आहे तर सोलापूरची दुरावस्था तुम्ही करून ठेवली आहे आणि नवीन जिल्हे घेऊन तुम्ही काय करणार आहेत? पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यातले मूलभूत प्रश्न असतील ते सोडवायचा प्रयत्न करा. इथल्या लोकांना या जंजाळातून बाहेर पाडा, इथल्या लोकांचं जीवनमान सुधारवा, इथल्या तरुणांना बेरोजगारांना रोजगार द्यायचं काम करा. त्याच्यानंतर खुशाल तुम्हाला जे करायचं ते करा. आणि गुणरत्न सदावर्ते यांनी जे काही म्हणणं मांडलं की मराठवाड्याला काहीतरी वेगळा दर्जा दिला पाहिजे किंवा वेगळं राज्य व्हायला पाहिजे, ही जी राज्य तोडण्याची जी भाषा आहे ही पट्टी का? हे बघा, राज्याची रचना देश स्वतंत्र झाल्यानंतर राज्यांच्या निर्मिती झाल्या, वेळेप्रमाणे गरजेप्रमाणे भौगोलिकदृष्ट्या केले गेलेले ते बदल आहेत. ते कोणतेही बदल चुकीचे नाही आहेत. मराठवाड्यातल्या विदर्भात लोकांना वाटत असेल की आमचा विकासच होत नसेल, आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. इतर राज्यामध्ये जेव्हा आंध्र प्रदेशचे जेव्हा तुकडे झाले, वेगळे 2 राज्य झाली केले, तेव्हा लोकांनी विचार केला नाही. आज तेलंगणाची परिस्थिती सुधारते, वेगळं राज्य केल्यामुळे काय फरक पडला? ते काय पाकिस्तानला जोडणार आहेत का? भारतातच राहणार आहे ना. ज्या लोकांवर अन्याय होत असेल त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीची भावना येणं, आपला विकास झाला पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विकास झाला पाहिजे, आपल्या मुलांनी रोजगारासाठी घरं सोडून इकडं तिकडं भटकलं नाही पाहिजे. जसे सोलापुरातली लोक नोकरीसाठी भटकायची, आता भाकरीसाठी सुद्धा भटकायची वेळ आज या राज्य सरकारने आणलेली आहे. हे राज्य सरकारचं पाप आहे. मग याच्यामध्ये सगळीच सरकार आले. कुणाला वाटत असेल की मग मी काँग्रेसची हे करतो, राष्ट्रवादीची हे करतो, अजिबात नाही. महाविकास आघाडी सरकारने सुद्धा तेच केलं. सध्याचं सरकारसुद्धा रिओढतं. यांना फक्त सोलापूरकरांची मतं पाहिजेत, सोलापूरकरांना परत काहीही द्यायचं नाही. राज सलगर यांचं असं एकंदरीत रोखठोक असं म्हणणं की जर आमचा विकासच साध्य होत नसेल तर हे राज्य सरकार काय कामाचं, आणि राज्य सरकारने जर एखाद्या परिसराकडे एखाद्या राज्याच्या भागाकडे दुर्लक्ष केलं आणि उद्या उठून त्या जनतेचं मत जर असं झालंच की आम्ही त्या राज्यात जायला तयार आहोत, तर मग मात्र राज्य शासनाला त्या बाबतीत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा पद्धतीचं राज सलगर यांचं म्हणणं. लोकांना विकास हवा आहे आणि तो आपल्या देशात राहून जर एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट होऊन जर आपल्या परिसराचा, आपल्या शहराचा, आपल्या जिल्ह्याचा विकास होत असेल तर लोकांनी ती जर उद्या उठून मागणी केली तर त्यामध्ये गैर काय? आणि जर अशी मागणी होत असेल तर ते राज्य सरकारचं अपयशच आहे
अशा पद्धतीचं म्हणणं राज सलगर यांनी मांडलं. मुळात बोम्मई यांच्या वक्तव्याचा एकीकडं निषेध होत असताना दुसरीकडं राज सलगर यांनी सोलापूर शहर जिल्ह्याची एकंदरीत जी वास्तविक परिस्थिती आहे ती अतिशय तळमळीनं रोखठोक अशा शब्दामध्ये मांडली की केवळ विकासाच्या इथं गप्पा मारल्या तर कोणत्याही गोष्टी इथं जेव्हा घडत नसतील तेव्हा लोक उद्या उठून असे देखील उघडपणे करू शकतील आणि हे जे अपयश आहे ते मग आमच्या लोकप्रतिनिधींचं असेल, राज्य शासनाचं असेल, राज्य सरकारचं असेल, तेव्हा मात्र सगळीच परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. आणि असं जेव्हा काही वक्तव्य बोम्मई यांचं येतं आणि त्यानंतर आमच्या इथले लोकप्रतिनिधी त्यांचा निषेध करायला जातात तेव्हा या निषेधाला अर्थ तरी काय असं देखील राज सलगर यांनी म्हटलं आहे. संबंध विषयासंदर्भात ह्या वेगवेगळ्या सगळ्या प्रतिक्रिया आणि मुळात वास्तववादी असे विचार या ठिकाणी मांडण्यात आले. माझ्या समवेत होते माझे सहकारी जगन